झाला होईल पाऊस. नाही मग पाऊस झाला नाही. पाणी पहिलेच मुरलं होतं. पहिलं पाणी होतं ना. हां तो काल जायचं. सरकार आहे. याच्या पुढे गाडी गेली नव्हती आता मित्र चालते. जाऊ दे बा. जाऊ दे तिथे फाटली तर निघणार नाही ना. बंद कर. चला चला. लय पाणी आहे रे. अरे गेलो मी टोंगळ्याच्या वरी. अरे गाडी येते रे आरामशीर. आज पाणी लय पडलं ना. माहीत पाणी पडलं जास्त. खूप पाणी पडलं त्याच्यामुळं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां व्हिडिओला लाईक करा. आमच्या गावच्या तळ्यातील मांडवा वाहतोय. पाणी खरंच आहे ना. स्पीड आहे पाण्यामध्ये. चला चला चला. दोन दिवस झाले सारखा पाऊस पडतोय. आजच पाऊस आता अर्धा झाला उघडलाय. त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघालो. तळ्यात पाणी किती आलंय पाहायला. त्याच्यावरूनच कळतंय पाणी खूप आले. कारण की हे पाणी फार खूप पाणी आले. पाणी तर या बाजूला खूप आलेलं आहे. इथं पाणी कमीत कमी 10 फूट पाणी असेल खोल. पाणी खूप आहे पाणी सगळं गडूळ झालं की रे. आणि वरच्यावर येत राहिले ना म्हणून गरीब होणार नाही. इथून जायचं की नाही. पहा इथं किती. इथं पाणी एवढं नसते. लय आहे पण. हे बदक ते हे लिंबा झाड आहे का. ते लिंबा झाड. लिंबा झाड दिसे ना. हो ते लिंबा झाड आहे का. ते लिंबाच्या झाडाच्या खाली पण राहते. ते पळसा झाड आहे का तिथं राहते. ते लिंबा झाड दिसे ना मधारले. ते लिंबा झाड होते. नाही इथं लिंबात नव्हतं. तिथं ते लिंबा झाड का ते सारीला. इथं मधात होते की काय. हो हे ती सारी ती लिंबा झाड त्याच्या खाली होतं. खाली राहते पाणी कोटरपले रिकामा राहते. आता कमी होते. लय वेळ राहणार तिकडे. खूप आहे आम्हाला. वाटत पाणी भरले खूप. इथून जायला कमरेत पाणी आहे. ही वाट आहे तर जायला कमरेत पाणी आलेलं आहे. तर आता इथून करत जाते. हा नाही रे. चल चल तिथं वर ये. या झाडाच्या पलीकडून. हर हर महादेव. शंभूचरण हर हर महादेव.
ते ढोर पाहिजे. आणि हे इथंच माळ आहे आपला, इथंच काठी घेऊन निघालाय. आणि तिकडं तर याच्यावर तर किती कशी जाशील तू. चढाई नाही आपल्या माळा इथं. पाण्याचा आवाज आणखी इथं गेला. अरे तिकडे ऊन पडलं आपल्या गावाकडं. ऊन पडलं. चालू मोबाईल. कसं आहे तळ आमच्या गावचं. आमच्या गावापासून 2 किलोमीटरवर तळ आहे माळामध्ये जंगलात. जायचं वापिस. हा मला वाटलं थोडा वेळ असं वर त्या माळावर जाऊन येऊ. त्या माळावरती आलो की नेमकं त्या माळावरती. नाही पलीकडची शिकारगोळी, ती शिकारगोळी आहे त्या माळाचं नाव पलीकडची. शिकारगुडी का ती का काल गेलता म्हणलं. हा ती पलीकडची ते झाड. हे शंभूळ तळ. ते शंभूळ तळ आहे का? शंभूळ तळ म्हणतात आपल्या गावाचं. म्हणजे आपण लई लांब आलो म्हणा की. आपलं गाव मला वाटतं 1.5 किलोमीटर आहे का? 2 किलोमीटर असलं. पाणी आलं आपल्या गावात. पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला. पाऊस आपण दिसतो काही. आता छत्री आणल्यात आपण. वाटा ना भिजल. खूप वाहले धबधबा आहे का? ते चांगलं. पाणी खूप वाहले. पाऊस आला रे. चल मामा राम राम. राम राम पाऊस आला. मामा राम राम. देवाला जाऊन येता माळात हिंडायला फिरायला आली. बरोबर ठीक आहे. या या आता आम्ही आलो जाऊन. आता निघतोय घराकडे. पाऊस यायला ना. ते इथं पाय इथं किती पाणी चालू आहे. स्पीड आहे जास्त पाण्याला इथं. एकदा दाखवू दा.
वाटतं पाणी ते धबधबा आहे धबधबा. जास्त जर वेळ असता तर आपण थांबत होतो, आमच्याजवळ वेळ नाही तेवढा, म्हणून आम्ही निघालो आहे घराकडे. पाऊस पण चालू झाला आहे. आत्ताच आमचे कपडे कोल्डे घालते नेमके. मग आता पाऊस आल्यामुळं पुन्हा भिजणार आहे आम्ही, त्यासाठी आम्ही चाललो आहे घराकडे. चल आता शेतात जायचे.